जय संविधान जय भारत. मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो. पुणे दिनांक 2/6/2026. पुरोगामी समाजवादी कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांच्या 97व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र गॅस लिमिटेड आणि शिवरुद्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री रमाबाई आंबेडकर रिक्षा संघटना संलग्न रिक्षा पंचायत पुणे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर 6 पुणे शहरातील 3000 रिक्षा चालकांची मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप करण्यात आले. नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन श्रीमती बागेश्रीताई मंठाळकर यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे प्रसेनजित फडणवीस, संचालक बँक ऑफ महाराष्ट्र, डॉक्टर एकनाथ पवार, ससून रुग्णालय अधीक्षक उपस्थित होते. या प्रसंगी निलेश आल्हाट नगरसेवक, जयप्रकाश पुरोहित नगरसेवक, प्रदीप गायकवाड माजी नगरसेवक, शैलेंद्र चव्हाण RPI पुणे शहर अध्यक्ष, कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन पवार, राहुल पारखे, सुजित यादव, प्रकाश साळवे, सतीश बनसोडे, विक्रम कांबळे, मोहन पुजारी, उद्योजक उत्तम बनसोडे, अध्यक्ष गौतम सवाणे, शैलेंद्र गाडे, सुरेश लोंडे, मसाजी वाघमारे, योगेश ननावरे, मेहबूब इनामदार, पोपट कांबळे, महेंद्र कांबळे, राहुल बैलुमे, सुनील मस्के, रमेश जीवने इत्यादी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्टँड वाले पण आपल्या त्या दिवशी निमंत्रण देतात. हो हो जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचे. सुजित अप्पा यादव यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांचंही आयोजकांच्या तर्फे व या कार्यक्रमाच्या तर्फे मनपूर्वक स्वागत करतो. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या कडकडात त्यांचं स्वागत करायचंय व मान्यवरांचं जे यथोचित सत्कार चाललाय त्यांचंही स्वागत करायचंय. यानंतर मोफत नेत्र तपासणी सुरू होणार आहे. तरी सर्वांनी त्याचा भरभरून लाभ घ्यायचा अशी सर्वांना शिवरुद्र प्रतिष्ठानच्या वतीने मी विनंती करतो. नितीन भाऊ कांबळे यांचंही आगमन झालेलं आहे. मी त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो. रात्री सांगितलं ना, चांगलं केलं, खूप छान. उपक्रम चांगला आहे, चांगला उपक्रम राबवला. एक दोन मिनिट आलेल्या सर्व मान्यवरांचे, सर्व बांधवांचे व सर्व रिक्षा चालकांचे मी मनपूर्वक आभार मानतो, मनपूर्वक स्वागत करतो. आपण या ऐतिहासिक क्षणात सहभागी झाला त्याबद्दल मी आपला सदैव ऋणी आहे. शिवरुद्र प्रतिष्ठान ट्रस्ट व महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने चाललेला हा कार्यक्रम, त्याबद्दल मी सर्वांचे ऋणी आहे, सर्वांचा आभारी आहे.
त्यांच्यासाठी त्यांनी अध्यक्ष हमारे अध्यक्ष 2 मिनिट दादा. माझं असं म्हणणं आहे, सर्वांना इकडे बसू दे. तुम्ही डॉक्टर आहे स्वतः, त्यामुळे त्यांनी तशा प्रकारे उद्योग केलेला नाही. तुम्ही तिकडे सरका. हे ससूनच्या टीन आहेत. रमाबाई आंबेडकर ऑटो रिक्षा संघटना, संलग्न रिक्षा पंचायत संघटना यांच्यातर्फे आलेल्या मान्यवरांचे स्वागत व यथोचित सत्कार होत आहे. त्याबद्दल मी त्या संघटनांचे व आलेल्या मान्यवरांचे सहर्ष स्वागत व मनस्वी आभार मानतो. आलेल्या सर्व मान्यवरांचे, सर्व रिक्षा चालकांचे, सर्व नागरिकांचे प्रथमतः आभार मानतो. आपण सर्वांनी भरभरून या कार्यक्रमाचा, या योजनेचा किंवा या गाडीचा भरभरून फायदा घ्यायचा आहे, जेणेकरून आम्हाला आम्ही केलेल्या कामाची योग्य ती यथोचित पावती मिळेल. आपल्याला काही कमी जास्त काही चांगलं वाईट वाटलं तर हे आपण नक्की सांगावं अशी मी आपल्याला विनंती करतो. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड आणि शिवरुद्र प्रतिष्ठान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने चाललेला हा कार्यक्रम या समाजासाठी आहे. आपण या समाजात जगत असताना आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो. या उत्कंठ भावनेतून किंवा या तळमळीतून आज हा कार्यक्रम उभा राहिलेला आहे. कृपया आपण सर्वांनीच या कार्यक्रमाचा, या गाडीचा या मोफत नेत्र तपासणीचा वापर कराल अशी मला मी आशा बाळगतो व सर्वांना विनंती करतो. कोणते कलर आहेत दोन? आपने सही राइट बात बोला सर. CNG 25 रुपये का था 3 साल पहले. 100 रुपये होने धन्यवाद सर. कृपया मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती स्थानापन्न व्हायचं. जाओ. काय करायचे? काय नाही. काय म्हणले मॅडम? कृपया सर्वांनी स्थानापन्न व्हायचे. साईडला घ्या, साईडला घ्या. मी आणून देतो माझ्या भावाला. बोलवलं कसं? त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. जोरदार टाळ्या वाजव्या त्या मान्यवरांसाठी. हॅलो. आलेल्या सर्वांचे मातोश्री रमाबाई आंबेडकर रिक्षा संघटनेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. दुसऱ्याचं करा पटकन. हॅलो. रिक्षा पंचायत नागरीचे अध्यक्ष, नागरिक पतसंस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र भाऊगाडे यांचा इथं सत्कार करण्यात येते. आपण त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. गाडी संचालक मांजरेकर साहेब यांचा इथं सत्कार करण्यात येत आहे. हॅलो. तुम्ही जे मार्गदर्शन किंवा तुम्ही जे बोलला नक्कीच ती आमच्यासाठी एक प्रेरणा असेल किंवा या कार्यक्रमाची एक थाप असेल, जी कौतुकाची थाप तुम्ही आम्हाला दिली आहे व जे आश्वासन दिलं, जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. आपला कार्यक्रम आता समारोपाच्या टप्प्यात आलेला आहे. तर मी शिवराज दादा धायगुडे जे शिवरुद्र प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं.
आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे MNGLच्या संचालिका श्रीमती बागेश्रीताई मंठाळकर, तसेच बँक ऑफ महाराष्ट्राचे संचालक व पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य श्री प्रसन्नजीतजी फडणवीस, तसेच डॉक्टर एकनाथ पवार BJ वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून जनरल हॉस्पिटलच्या अधिष्ठाता, तसेच मातोश्री रमाबाई आंबेडकर रिक्षा संघटना, विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री पाठक सर व सर्व रिक्षा संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच उत्तम बनसोडे, श्री गौतम सवाने, श्री राहुल भैडुमे, श्री सुरेश लोंढे, श्री मसाजी वाघमारे, श्री योगेश नन्नवरे व महात्मा फुले प्रतिष्ठान अध्यक्ष श्री राहुलजी वाडे यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रमासाठी मी राहुल यांना विनंती करतो. धन्यवाद दादा. असं म्हणतात की उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचे काय हो, घरट्याचे काय हो, बांधता येईल केव्हाही. क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी, क्षितिजा पलीकडे जिद्द घेण्याची झेप असावी. या उक्तीप्रमाणे सदैव महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड आणि शिवरुद्र प्रतिष्ठान हे काही ना काही असे उपक्रम करत राहतील किंवा शिवरुद्र प्रतिष्ठानतर्फे असे अनेक उपक्रम, असे अनेक शिबिरं किंवा अशा अनेक गोष्टी ज्या समाजहितासाठी आहेत त्या घडत राहतील अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आयोजकांतर्फे हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. आणि यामध्ये रिक्षा चालकांसाठी किंवा बस चालक किंवा कॅब चालक यांच्यासाठी आता ही फक्त डोळ्याची तपासणी आहे, परंतु त्याच्याही पलीकडे शस्त्रक्रिया किंवा काही उपचार लागणार असेल तर त्याबद्दल आम्ही निश्चितच ससूनतर्फे पूर्ण सहकार्य करू. त्यामध्ये म्हणजे त्याबाबत जी काही तपासणी होईल त्यामधून ज्यांचं काही निघेल त्यांची यादी आणि नंतर आपण त्यांना बोलवून कॉन्टॅक्ट नंबर आणि डिटेल सगळं दिलं तर त्याचं सगळं आपण पुढचं सगळं आपण करूया. नुसतं रुग्ण काय म्हणतो आपण नेत्र तपासणी करून तिथेच न थांबता जे काही त्याला उपचार लागतील ते पण आपण पूर्ण करूया. म्हणजे त्याचं सर्व काही योग्यरित्या पूर्ण होऊन त्यांचे डोळे अगदी सदृढ होऊन जातील. आणि मला याची कल्पना नाही आहे की ज्यांना आता चष्मे लागणार आहे त्यांचं चष्म्याचं पण आपण फ्रीमध्ये देणार आहोत. म्हणजे अगदी तो भाग त्यांनी कव्हर केलेलाच आहे. जे काही नंबर येतील आता बरेचसे आपले बांधव जे आहेत ते 50-55च्या वरती आहेत, त्यामुळं चष्मा लागणं आहेच आहे. वयानुसार जो चष्मा लागतो तो लागलेलाच आहे, ते होणार आहे. आणि पुढील उपचार जे आहे ती मी ससूनच्या वतीने ती जबाबदारी स्वीकारतो आणि ते आपण पूर्णपणे त्यांचे उपचार करून घेऊ. आता राहुल पाखरेंनी हा जो उपक्रम चालू केला आहे, मला वाटतं काही उपक्रम जे असतात ते कंटिन्युएशनमध्ये चालू ठेवावेत अशी मी त्यांना विनंती करतो. आता रिक्षा चालक झाले, कॅब चालक झाले, बस ड्रायव्हर झाले की जे काही आता ही व्हॅन आहे ती इतर ठिकाणी बी जे आपले समजा ज्या लोकांपर्यंत पोहोचलेले नाहीत दवाखाने किंवा डॉक्टर अशा ठिकाणी ते नंतर त्यांनी चालू ठेवावं, म्हणजे त्याचाही सदुपयोग होईल. आणि तुमच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देऊन मी इथे थांबतो. जय महाराष्ट्र. तसेच जमलेले सर्व रिक्षा आणि कॅब चालक बांधवांनो, निलेश अल्लाटजी दिले का आणि माझे मित्र राहुल पाखरे यांनी हा दुसरा शिबिर त्यांच्या मॅनेजमेंट खाली होतंय. याच्यापूर्वी ते फक्त मॅनेजमेंट करत होते. आता शिवरुद्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी स्वतः सगळं काम हाती घेतलंय आणि रिक्षा चालकांसाठी तपासणी करायची डोळ्यांची असं त्यांनी मला प्रस्ताव मांडला. मी त्यांना तेव्हा पण सांगितलं की रिक्षा चालक हे तर MNGLचा कणा आहेच, पण त्याचबरोबर आता कॅब चालक सुद्धा मोठ्या प्रमाणात MNGLला उत्पन्न मिळवून देतात आणि तपासणी रिक्षा आणि कॅब चालक दोघांची होणं गरजेचं आहे आणि ते होणार आहे ना. रिक्षा आणि कॅब चालक या दोन्ही घटकांसाठी नेत्र तपासणी शिबिर
येत्या पुढच्या महिन्याभरामध्ये ओरिजिनल रिक्षा पंचायत, कारण की आता भरपूर आजकाल फेक संघटना मार्केटमध्ये फिरतात आणि बघतोय रिक्षावाला आणि अजून इतर काही संघटनांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण पुणे शहरात करण्याचा शिवधनुष्य पेलण्याचा निर्णय राहुलजी पाखरे यांनी घेतलेला आहे. मग असे मंठाळकर मॅडम थोडे हेजिटेट करून म्हटले की जिथं गुळ येतो तिथे सगळे बेनिफिशरी जवळ येतात. त्यांना पण कळलं की ती उपमा थोडीशी योग्य ठिकाणी वापरता नाही आली, पण असं म्हणू शकतो की इकडे प्रसाद येतो तिकडे सगळे भक्त लोक जमतात आणि सगळ्यांना प्रसाद मिळाला पाहिजे हे त्या देवाची जबाबदारी असते. पण दुर्दैवाने जो गुळ त्यांचं म्हणणं आहे की सगळ्यात वाटला गेला पाहिजे, तर गुळाचा कण पण आमच्या रिक्षा आणि कॅब चालकांना सध्या परिस्थितीत मिळत नाहीये. जो त्यांच्या हक्काचा गुळ आहे तो गुळ आमच्यापर्यंत पोहोचता पोहोचता तो सगळा संपलेला असतोय आणि गुळ लांब राहिला. आमच्या ताटातलं अन्न सुद्धा आता अनेक घटक मधल्या मध्ये चोरायला लागलेत आणि ते अब्जाधीश करोडपती होत आहेत. तर त्या माध्यमातून थोडा गुळ का होईना आपल्यापर्यंत पोहोचतोय आणि त्या गुळाच्या माध्यमातून आपण ढेकर देऊ शकत नाही, पण आपल्या तोंडाला चव तरी येईल एवढं आपण या बाबतीत स्वतःला लकी म्हणू शकतो की MNGL CSRच्या माध्यमातून आपल्यापर्यंत खरोखर कोणी बोगस संस्था आपण बघितले अनेक मोठ्या प्रमाणात काम करतात. खरोखर रस्त्यावरती काम होत नाही, परंतु फक्त तो CSR फंड लाटण्याचं काम चाललेलं असतं. तर शिवरुद्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुढच्या महिनाभरामध्ये ज्याप्रमाणे मागच्या वेळेस सर्व रिक्षा आणि कॅब चालकांची आपण आपल्या प्रत्येक रिक्षा स्टँडवर जाऊन किती शिबिरं केली होती आपण 37 शिबिरं केली. तरी किती लोकांनी तेव्हा लाभ घेतला होता? काही हजार लोकांनी, 4,500 लोकांनी तेव्हा लाभ घेतला होता. तर यावेळेस सुद्धा अशाच प्रकारे या शिबिरांचा सर्व रिक्षा आणि कॅब चालकांना लाभ होईल अशी आशा व्यक्त करतो. याचबरोबर आपण पोटांच्या विकारांचं सुद्धा शिबिर येत्या 2-3 दिवसामध्ये संपूर्ण पुणे शहरामध्ये आपल्या संघटनेतर्फे चालू करतो. अत्यंत चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल माझे मित्र पाखरे यांचं अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारे जे कष्टकऱ्यांचे हक्काचे उपक्रम आहेत ते आमच्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण झटकाल अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. नक्कीच तुमच्या बोलण्यातून असलेली तळमळ ही गोष्ट सगळ्यांना दिसली आणि सदैव शिवरुद्र प्रतिष्ठानच्या मागे तुम्ही असेच उभे राहाल. तुमचं मार्गदर्शन आम्हाला मिळत राहील अशी मी अपेक्षा बाळगतो. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय प्रसेनजीतजी फडणवीस सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. सर्वप्रथम बाबांच्या पहिल्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करतो. मंचावर उपस्थित आमचे मित्र नितीनजी पवार, केशवजी क्षीरसागर, डीन एकनाथ पवार सर, आमचे मित्र जे आता नुकतेच नगरसेवक झाले रोहितजी, निलेश अल्हाडगेले आणि आमच्या भगिनी भाग्यश्रीताई म्हणतात. MNGL आणि आमचा मित्र राहुल पाखरे यांच्या शिवरुद्र प्रतिष्ठानच्या वतीने मोफत नेत्र तपासणीचा हा उपक्रम आयोजित केला आहे. खरं तर MNGL बद्दल बऱ्याच अपेक्षाही व्यक्त करण्यात आल्या, पण त्यांच्यात दातृत्व नक्की आहे. कारण त्यांनी 2 मोठ्या बसेस दिल्या ज्या वस्त्यांमध्ये जाऊन सगळ्यांचं आरोग्य तपासणी करतात. तसंच राहुल पाखरेच्या माध्यमातून शिवरुद्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेत्र तपासणीचाही हा नवीन उपक्रम त्यांनी घेतलेला आहे. समाजात निश्चित अशा संस्थांची, अशा एकत्र येऊन काम करणाऱ्या संस्थांची गरज आहे. कारण सध्या सहकार्य, एकमेकांना सहकार्य केल्याशिवाय कार्यक्रम यशस्वी होऊ शकत नाही. म्हणजे समजा राहुल पाखरेंनी ठरवलं की नेत्र तपासणी करायची, तर कोणाची करायची? त्याला अपेक्षित घटक कोण आहे? ते रिक्षावाल्याकडे ते रोज, आता जेव्हा नितीनजींशी बोलत होतो तर 3 घटकांवर त्यांनी सांगितलं की रिक्षावाल्यांना पाठीचा त्रास होतो, मूळ व्याधीचा त्रास होतो आणि डोळ्यांचा त्रास होतो. तर हे सुदैवाने MNGL आणि शिवरुद्र प्रतिष्ठान समोर आलेले आहेत. जसं नितीनजींनी काही अपेक्षा व्यक्त केल्यात की आम्ही शासन दरबारी त्या पोचाव्यात. निश्चित जेवढं काही
आमच्या हातात आहे, जेवढं काही आम्ही शक्य आहे ते निश्चित करू. आणि शेवटी विचारधारा वेगळी असेल पण आपल्याला एकत्रच राहायचं आणि एकत्रच काम करायचं. त्यामुळे तुम्ही आणि मी वेगवेगळ्या कार्यक्रमात एकत्र स्टेजवर येणार आहोत आणि आपण पुढे जाणार आहोत. म्हणजे शेवटी तुमचं ध्येय माझं ध्येय हे समाजाचं चांगलं होणं हेच आहे. त्यामुळे आपण एकत्र काम करू, चांगलं काम करू आणि तुम्ही ज्या काही इच्छा व्यक्त केल्या आहेत त्या निश्चित मी माझ्या परीने जिथे पोचवता येतील त्या नक्की पोचवेन. धन्यवाद. धन्यवाद सर, तुमचं मार्गदर्शन सदैव असंच आम्हाला लाभत राहू. आजचा कार्यक्रम खरं तर जसा राजहंस हा दूध आणि पाणी एकत्र केल्यानंतर त्यातला फक्त दूध पिऊन घेतो, तसंच आजच्या कार्यक्रमाला आपल्याला लाभलेले प्रत्येक प्रमुख पाहुणे हे आपल्यासाठी एक राजहंसासारखे आहेत, जे प्रत्येक विविध क्षेत्रातले आणि प्रत्येक विविध क्षेत्रात त्यांनी त्यांची कामगिरी ही समाजासाठी केलेली आहे. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री डॉक्टर एकनाथ पवार सर, मी यांना नम्र विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, बँक ऑफ महाराष्ट्राचे संचालक फडणवीस साहेब, MNJच्या संचालक मॅडम आत्ताच गडबडीमध्ये जरा गेलं, त्यांना काम होतं म्हणून, बागेश्वरीताई, नंतर आमचे पवार साहेब, आपले स्वीकृत नगरसेवक आणि इतर मान्यवर. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड आणि शिवरुद्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमान जो उपक्रम ह्या ठिकाणी राबवला जात आहे तो म्हणजे मोफत नेत्र तपासणी. मोफत नेत्र तपासणी तर बऱ्याच ठिकाणी होते, परंतु यांनी जो म्हणजे ज्याला लाभ होणार आहे असा जो वर्ग निवडला आहे तो म्हणजे रिक्षा चालक, कॅब चालक आणि बस ड्रायव्हर. हे अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे, कारण रिक्षा चालकाचे डोळे जर चांगले राहिले तर त्यामध्ये बरेचसे ॲक्सिडेंट जे होऊ शकतात ते टाळले जातील आणि रिक्षाने जे प्रवास करणारे आहे किंवा कॅबने किंवा बसने संचालकपदी आत्ता ज्यांची निवडून जे मतांनी निवडून आले असे प्रसेनजीतदादा फडणवीस आणि आपल्या रिक्षा पंचायतचे अध्यक्ष सरचिटणीस नितीनजी पवार आणि आपण सर्व माता रमाई आंबेडकर रिक्षा स्टँडचे सर्व माझे रिक्षा चालक बंधूंनो, माझे सर्व शिवरुद्र प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्व हा स्टाफ, सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. खरं तर शिवरुद्र प्रतिष्ठान सेवा वस्तीमध्ये काय काम करते हे तुम्ही ऐकलेलंच आहे, परंतु थोडंसं कॉर्पोरेट सेक्टरमध्ये किंवा भविष्यामध्ये परिचय आणि सत्कार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे म्हणजे प्रसेनजीतजी फडणवीस सर. खरं तर सर माफ करा, मला राहुल दादा बोलले की तुम्हाला आवडत नाही असं काही बोललेलं, तरी पण मी छोटासा प्रयत्न करतो तुमचं परिचय करून देण्याचा. असं म्हणतात की कर्तृत्व ज्यांचे बोलते कार्य ज्यांची दिशा देते, कर्तृत्व ज्यांचे बोलते कार्य ज्यांची दिशा देते, समाजहिताच्या वाटेवर जे नित्य नवे दीप पेटविते. ज्ञान, प्रशासन आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम ज्यांच्यात दिसतो, ज्ञान, प्रशासन आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम ज्यांच्या. आणि या शिबिराचं एक विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो की इतर ठिकाणी फक्त रिडिंगचे चष्मे दिले जातात, परंतु आपण तुम्हाला नंबरचा कोणताही चष्मा देणार आहे. नंबरचा म्हणजे कसा, उदाहरणार्थ 6 महिन्याला आपल्याला नंबर चेक करायचा असतो, तर तो चेक करत असताना आपला नंबर वाढलाय का कमी झालाय त्यानुसार तो चष्मा अपडेट करायचा असतो. परंतु मला संयुक्त वतीनं आणि आमच्या रिक्षा पंचायत मातोश्री रमाबाई आंबेडकर रिक्षा संघटनेच्या वतीने हा उपक्रम राबवला. याला मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहर शाखेच्या वतीनं व माझ्या सर्व रिक्षा चालक बांधवांच्या वतीने मी मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा देतो. असाच उपक्रम संबंध पुणे शहरातील रिक्षा स्थळावरती संघटनांच्या माध्यमातून हा आपण पुढे घ्यावा अशी विनंती करतो. शुभेच्छा देतो.